गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध. सत्याचा शोध, अन्यायावर प्रहार. आपण जोडले आहोत गुन्हे शोध न्यूज नेटवर्क सोबत. नमस्कार, मी मीनाक्षी घोडके घेऊन आली आहे आजच्या मोठ्या धक्कादायक बातम्या. मीरा रोडमध्ये प्रतिबंधित इलेक्ट्रिक सिगारेट विक्रीवर पोलिसांचा मोठा छापा. 2 लाखांचा साठा जप्त, तिघे अटकेत. मीरा रोड परिसरात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या इलेक्ट्रिक सिगारेटच्या विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत अंदाजे 2 लाख रुपयांचा इलेक्ट्रिक सिगारेटचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणात 3 आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मीरा रोड पोलीस ठाणे हद्दीतील सिल्वर पार्क परिसरातील जहांगीर सर्कल जवळ असलेल्या अर्बन पब शॉप येथे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या इलेक्ट्रिक सिगारेटची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकून दुकानाची तपासणी केली. या कारवाई दरम्यान दुकानातून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मालाची अंदाजे किंमत 2 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी दुकानातील व्यवहाराची चौकशी करून 3 आरोपींना ताब्यात घेत अटक केली, तर प्रकरणातील एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे समोर आले आहे. दरम्यान जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित इलेक्ट्रिक सिगारेटचा पुरवठा कुठून केला जात होता, त्यामागे मोठे वितरण जाळे आहे का, तसेच दुकान मालकाला हा माल कोणाकडून उपलब्ध होत होता, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणात आणखी काही नाव समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही संपूर्ण कारवाई मीरा रोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघना बुराडे, पोलीस निरीक्षक जिलानी सय्यद आणि त्यांच्या पथकाने केली. प्रतिबंधित वस्तूंची विक्री आणि पुरवठा साखळीवर पोलिसांकडून अधिक लक्ष ठेवण्यात येत असून अशा प्रकारच्या कारवायांना पुढील काळात आणखी वेग येण्याची शक्यता आहे. अधिक तपशील आणि पुढील अपडेट्ससाठी पाहत राहा गुन्हे शोध न्यूज नेटवर्क.